हॅलो फ्रेंड, मा की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण काही आंबे सोलून ह्याचं पन्हं करू बरं का. हे काही असे आंबे निबर आंबे घ्यायचे, सोलून ह्याचं पन्हं करायचं. ह्याच्यामध्ये कोय तयार झाली. कोण्या आंब्यामध्ये झाली, कोण्या आंब्यामध्ये झाली नाही. असं ह्याच्या सहित जरी उकडलं तर चांगलं वाटतंय, पण हे साल असते ना ह्याचा अर्क उतरते मध्ये. म्हणून आपण सोलायचं आणि नंतर ह्याचं पन्हं तयार करायचं. ह्याला सोलून कुकरमध्ये चांगलं शिजवायचं. शिजवून ह्याचं नंतर पन्हं तयार करायचं. तर ह्याला सगळा कैऱ्याला सोलून घेते आणि ह्याचे तुकडे करून घेते. आता ह्या बघा, ह्या आंब्यात ना चांगली कोय तयार झाली. पल्प ह्याचं चांगलं निघते. हे थोडे पिवळसर पडलेत, पण एकदम निबर आहेत, जास्त भिंमो झालेले नाही. तर आता हे सगळे आंबे मी ह्याच्यामध्ये टाकते पाण्यामध्ये. का सोलून टाकायचं. ह्याचं फोडी करायचं नाही, का तर हे पल्पमध्ये पाणी आपण घालून किती घालणार आहे, थोडं पाणी घालणार आहे पल्पमध्ये. म्हणून आता ह्याचा पल्प तयार करून ठेवायचा आहे आपल्याला. आता ह्याला चांगलं शिजू द्यायचं आणि शिजल्यानंतर ह्याच्यामध्ये साखर, गूळ, जिरे, मीठ, काळं मीठ हे सगळं टाकून मिक्सरमधून काढून ह्याचा पल्प तसाच मग जाड पल्प भरून ठेवायचा. आणि नंतर ते आपल्याला ज्यावेळेस प्यायचं आहे ना, त्यावेळेस 2 चमचे ते पल्प घालायचा आणि 1 ग्लास भरून पाणी घ्यायचं. ह्याच्यामध्ये लिंबू पण पिळायचा बरं का. लिंबू पिळल्यानंतर चटकदारपणा येते. हे आंबटपणा असते, लिंबाचा चटकदारपणा आंबटपणा असतं. आता हे मी लावते त्याच्यामध्ये कुकरमध्ये. आता हे बघा, सकाळी मी कैऱ्या असते उकडून ठेवल्या होत्या ना, ते का ह्याचा पल्प तयार करायला मी आता ह्याला असं घासायचं आणि ह्याचा पल्प तयार करायचा. पातळ करायचं नाही आहे आपल्याला बरं का. पल्प तयार करून ठेवायचं म्हणजे आपल्याला ज्यावेळेस लागेल प्यायची इच्छा होईल त्यावेळेस, ज्यावेळेस थंड प्यायची इच्छा होईल, कोण पाहुणे अचानक आले त्यांना देण्यासाठी म्हणून. आता हे कोया काढायच्या, कोळी काढायचं ह्याच्या अशा ठेवायच्या बरं का. पण ह्याचा गर सगळा काढायचा. ह्याला धुवायचं नाही आहे आपल्याला कोळीला परत. ह्या कोळीला परत धुवायचं नाही आहे आपल्याला बरं का. आता धुवून काय पातळपणा करायचा नाही, पल्प करून ठेवायचं आहे फक्त. हो का, असं स्वच्छ काढायचं. कशा स्वच्छ काढल्या अशी स्वच्छ कोळ काढायची. छोटी चाळणी छान. हे स्वच्छ असं सुंदर पल्प काढायचा आणि हे मिक्सरमधून काढायचं आपल्याला. नको करून दे मिक्सरमधून काढ. हे मिक्सरमधून काढायचं सगळं मिक्स करून. आता हे काही पल्प तयार झालं आहे. आता हे पल्प तयार झालं आहे चांगला. आता ह्याला काय करायचं आहे आपल्याला, मिक्सरच्या पॉटमधून काढायचं आणि त्याच्यामध्ये साखर, लोकांनी साखर आहे, इथं गुळ आहे, इथं साखर आहे, इथं अशी भाजलेले हो का, हे भाजलेला जिरा आहे आणि इथं मीठ आहे. आता हे सगळं मिक्स करायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये. असं मिक्स करून टाकायचं ह्याच्यामध्ये. हाताने चांगलं मिक्स करायचं ह्याला. आता आपल्याला हे चांगलं बारीक करायचं आहे बरं. हे काय पॉटमध्ये घेतलं आहे मी. बसेल तेवढं घ्या. माझा पॉट मोठा आहे, माझ्या पॉटमध्ये सगळं बसलं आहे. ह्याला चाळायची गरज नाही, का तर मिक्सरमधून काढलं ना हे पल्प ठेवून टाकायचा. ज्यावेळेस आपल्याला पण्याची गरज पडेल, पणा पिऊ वाटेल, तर त्याच्यामध्ये आईस क्यूब टाकायचे आणि पणा तयार करायचा. आपल्याला कसं आंबट गोड पाहिजे त्याप्रमाणे घ्यायचं. 2-3 चमचे घेतलं आणि 1 ग्लास भरून पाणी घेतलं, मध्यम ग्लास, तर हे चांगलं होतं आहे. आता हे बघा, हे ह्याच्यामध्ये सगळं टाकले. आता हे मिक्सरमधून काढते, नंतर दाखवते. आता हे बघा, ह्याप्रमाणे पल्प तयार झाला आहे. आता आपल्याला आता त्याचं हेप तयार करायचं. ते काय असं 2 चमचे घ्यायचं ह्याच्यामध्ये पाणी घालायचं. हो का, पाणी टाकायचं आणि असं मिक्स करायचं. टेस्ट बघायची, आपल्याला कमी जास्त लागत असलं तर कमी जास्त घ्यायचं आणखी.
माझा ग्लास छोटा आहे म्हणून मी थोडं टाकले. तुम्ही टेस्ट बघून घेऊ शकता तुम्हाला कसं लागतं ते. आता असं टेस्ट करायचं आपण. आता कमी पडला आहे थोडा, तर आणखीन घ्यायचा. मीठ कमी असलं तर वरून मीठ घ्यायचं. असं आईस्क्रीम टाकायचे ह्याच्यामध्ये, हो का, असं टाकायचं आणि प्यायचं. पाहुणे आले तरी सर्व करायचं त्याला, गारं असं काहीतरी असं म्हणून. आणि घाई गडबडीच्या वेळेस खूप लवकर होणारा हा पण आहे. ह्याच्यामध्ये पाणी मिक्स केलेलं नाही, फक्त ह्याचा आंब्याचा पल्प तयार करून ठेवला आहे. साखर, गूळ, जिरे, मीठ टाकून. आपल्याला जर मीठ आणखीन वरून लागत असतं तर घ्या. माझ्या ही पण्याचा पल्प तुम्हाला कच्च्या आंब्यापासून तयार केलेला पण्याचा पल्प तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझा हा पण्याचा पल्प कसा वाटला. धन्यवाद.